किंवा उपमुख्यमंत्री कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है, मैंने बताया है आपको। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध कोणी समाज माध्यमांवर आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत। अरे मुख्यमंत्र्यांनी तर जेलमध्ये टाकले, आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावतला आणि त्या कोण तो आपला राणा नवनीत राणा त्याला 40 दिवस जेलमध्ये टाकला, देशद्रोहाचा खटला भरला। तेच मला विचारायचंय, तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर जरांगे विरुद्ध आपण गुन्हा दाखल करणार आहात का? सगळं कायदेशीर, ज्या मी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये। संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही 2.5 वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही, महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता। या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते। हा, मग काय झालं? त्याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते? असं नाही, पण पक्षीय अरे असं काय, तुम्ही बघा, आरक्षण जे टिकलं